राज्यातील अनेक भागात आज उष्णतेची लाट दिसून आली। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसाला पोषक हवामानाचा अंदाज आहे। राज्यात उष्णता आणि पावसाचा अनुभव पुढील काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागात आज उष्णतेची लाट होती। विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आजपासून शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या, नागपूर जिल्ह्यात शनिवारी, बुलढाणा जिल्ह्यात आज आणि उद्या, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आजपासून रविवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। तर अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी वादळी पावसाची शक्यता आहे। नांदेड आणि बीड जिल्ह्यात उद्या, हिंगोली जिल्ह्यात आज आणि उद्या, परभणी आणि जालना तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून रविवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ते सोमवारी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्यात उद्यापासून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात शनिवार ते सोमवारी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी तसंच पुणे जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी पावसाला पोषक हवामान राहण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी वादळी पावसाची शक्यता आहे। तर आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात आजपासून शनिवारपर्यंत उष्णतेची लाट असेल, तर रविवारी आणि सोमवारी वादळी पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही रविवारी आणि सोमवारी पाऊस, तर धुळे जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्ण तसंच दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।